श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनस्य गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज होता गुरुचरित्र पारायणाचा दुसरा दिवस आणि आपला सप्ताह चालू आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना काही संकेत जे असतात किंवा दत्त महाराज जे असतात ते संकेत देत असतात. तसेच आपली परीक्षा घेण्यासाठी सुद्धा येत असतात असं म्हटलं तरी चालेल. आणि ते परीक्षा घेण्यासाठी येत असतात तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्यासोबत घडतात आणि त्या गोष्टी घडल्यानंतर आपण शुभ संकेत कसे घ्यायचे, त्यामधून आपण काय करावं ते सुद्धा जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, जेव्हा पण बघा आपलं पारायण कालावधी चालू असतो तेव्हा दत्त महाराज नक्कीच आपली परीक्षा घ्यायला येतात. आता बरेच लोक बोलतील की देव रिकामा बसलेला नाहीये तुमची परीक्षा घेण्यासाठी, कारण मागच्या वर्षी असा प्रश्न आलेला होता. पण तुम्हाला सांगू का, जो व्यक्ती अगदी मनापासून हृदयापासून जो सेवा करत असतो ना, नक्कीच महाराज त्यांना काहीतरी संकेत देतात म्हणजे देतात. आणि गुरुचरित्र ग्रंथ हा एवढा पवित्र ग्रंथ आहे की तो ग्रंथ आपण वाचन केल्याने आपल्याला दत्त महाराज, ज्यांचा भाव खरा असेल, ज्यांचं कर्म चांगलं असेल आणि ज्यांची परीक्षा घेतली जाते ते परीक्षेला पास होत असतात, त्यांनाच संकेत देत असतात. हे पण मी आत्ताच सांगेल, कारण बऱ्याच महिला बोलतील की ताई मला तर काही संकेतच मिळाला नाही. तर आपण कुठेतरी चुकलेले आहोत, कुठेतरी कमी आपल्यात असते. म्हणून महाराज आपण ओळखून घ्यायचं, काहीतरी आपणच कमी पडलेलो आहोत म्हणून महाराजांनी दृष्टांत दिला नाही. पण जो मनापासून करतो, ज्याचं कर्म स्वच्छ आहे, जो व्यवस्थित भाव ठेवून करतो विश्वासाने आणि तळमळीने, मेन म्हणजे का जी तळमळ असते ना आतून, त्या तळमळीने जो करतो ना पारायण, नक्कीच त्यांना 100% महाराज परीक्षा घेतात आणि नक्कीच आपल्याला दृष्टांत संकेत रूपात काहीतरी शुभ संकेत म्हणून देत असतात. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपण जेव्हा पारायण करत असतो, गुरुचरित्राचं पारायण करत असताना, हा दिव्य असा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं पारायण करत असताना दत्त महाराज स्वतः त्या ग्रंथामध्ये एक अवतार म्हणून आपण बघत असतो. त्यांची स्तुती त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. त्यांचं जे म्हणजे बोलतो ना आपण, म्हणजे एक अमृतवाणी या पद्धतीने म्हटलं तरी चालेल. त्यांच्या लीला खूप सुंदर सुंदर दिलेल्या आहेत. त्यामधून आपले गुरु जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये ज्या पद्धतीने दिलेलं आहे, प्रत्येक अध्याय जो आहे ना, अध्यायामध्ये शिकण्यासारखा आहे. त्या अध्यायांमधून तुम्ही काय शिकता ते आधी आपल्याला घ्यायचं आहे. नंतर आपण बघूयात की दत्त महाराज कशी परीक्षा घेतात. प्रत्येक अध्यायामध्ये दत्त महाराजांनी परीक्षा घेतलेली आहे किंवा सांगितलेलं आहे आणि ते तुम्ही बघतात का. आता बघा 18व्या अध्यायामध्ये काय आहे, घेवड्याचा वेल जो असतो तो उपटून टाकतात. पण त्या ब्राह्मणाचा अतोनात त्यांच्यावरती विश्वास असतो की माझ्या गुरूंनी वेल उपटला म्हणजे बस विषय संपला. त्याला त्याची बायको बोलते, सगळे बोलतात की खायचं साधन होतं, तो वेल पण तोडला. पण त्याचा विश्वास त्याच्या गुरुवर होता, बरोबर. आणि तो पूर्ण खोदतो तेव्हा त्याला सोन्याचा हंडा सापडतो, बरोबर. त्याची दरिद्रता तिथेच संपून जात असते. म्हणून हा विश्वास तुमचा महाराजांवर आहे का हो, ते बघायचं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने गुरुचरित्र पारायण करतात ना, तेव्हाच महाराज पण येत असतात तुम्हाला भेटायला, हे पण लक्षात ठेवा. आणि बघा महाराज आपली परीक्षा घेत असताना आपल्याला बघा कधीतरी सर्दीच होते. आता या सप्ताहामध्ये कधीतरी अंग दुखत असतं, ताप येणं किंवा डोकं दुखणं, किंवा आपल्याला उठायचं असं 7ला आपण उठतो 8ला, अशा गोष्टी घडत असतात. म्हणजे आपल्याला सुचत नाही. या गोष्टी असतात ना, ही म्हणजे आपली एक परीक्षा असते. महाराज परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेला कसं उतरायचं आपण ते तुम्ही ठरवायचं असतं. आपण मार्क्स म्हणजे एखादी मोठी परीक्षा देत असतो तेव्हा पेपर देतो, पेपरमध्ये मार्क्स 100 पैकी आउट ऑफ राहिले तरच आपला नंबर लागतो कुठेही. तसं या बाबतीत देखील असतं. आपला भाव पूर्ण ठेवून आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या असतात. दत्त महाराज बऱ्याच गोष्टीविषयी म्हणजे आपल्याला बरं न वाटणं किंवा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपली परीक्षा घेत असतात. आपल्या घरी कधीतरी पाहुणे येणं, आपण जेव्हा पारायण कालावधी असतो, पारायण कालावधीमध्ये अचानकपणे न येणारे पाहुणे येणं, त्या पाहुण्यांना आपण अतिथी देवो भव, अतिथींमध्ये देव बघणं. आता कोणत्या स्वरूपात महाराज आपल्याला भेटायला येतील ते माहिती नाही, पण आपण जे वागणूक असतो, आपली जी वागणूक असते ती कशी आहे ते महाराज बघत असतात. अतिथी देवो भव, देवांप्रमाणे आपण वागतो का. महाराज अतिथींच्या रूपात येतील की भिकाऱ्याच्या रूपात येतील तुमच्या दारात ते कुणालाही माहीत नाही. एखादी भिकारी तुमच्या दारात उभा राहणं आणि तुम्ही त्याला म्हणा बाबा इथे भेटणार नाही, पुढे जा, मग महाराज येतील का हो तुमच्या घरी. आणि तेच महाराज राहिले तर ही परीक्षा असते तुमची. आता तुम्ही विचार करावा. मी म्हणणार नाही, 2 घास का असे ना, अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आणि नक्कीच आपण ते करावं. उन्हाळ्याचे दिवस आहे, निदान पाणी तरी पाजावं असं मी तुम्हाला सांगेल. तसेच तुम्हाला सांगेल, गाय, कुत्रा आणि कावळा हे जे असतात यांना अवश्य तुम्ही पाणी किंवा 1 घास का असे ना नक्कीच या सप्ताहामध्ये द्या. कोणत्या रूपात येतील ते सांगता येत नाही. तुमचं मन, तुमचं कर्म, तुमचा आत्मा कोणत्या प्रकारे कसा आहे, कसे वागतात
ते बघायला महाराज येत असतात. म्हणून हे निश्चितच लक्ष ठेवून आपल्याला करायचं आहे. तसेच तुम्हाला सांगेल बघा, आपण हे पारायण करत असताना आपल्याला दत्त स्वरूप जे असतं ते एक अजून जाणून घ्यायचं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते म्हणजेच काय, आपल्या घरामध्ये आपण धूप दीप काही न लावता आपल्या घरामध्ये सुगंध दरवळणे. जो सुगंध असतो ना तो दरवळत असतो, आणि जो सुगंध दरवळतो ना तो असा वेगळाच असतो की आपल्याला वाटतं खूप म्हणजे महाराजच येऊन उभे आहेत की काय. ज्या पद्धतीने केंद्रांमध्ये असतो, मठांमध्ये चाफ्याच्या फुलांचा वास असतो बघा, त्याच पद्धतीने सुगंध आपल्या घरात दरवळणं हा सुद्धा एक शुभ संकेत असतो. महाराजांचा एक शुभ संकेत म्हणून आपण याला घेऊ शकतो. त्याच पद्धतीने तुम्हाला सांगेल, आपण जो दिवा लावलेला असतो, अखंड दीप असू द्या किंवा मग तुपाचा दिवा, आपण आरती करत असतो महाराजांची, तर अखंड दीप किंवा आपण तुपाच्या दिव्यामध्ये एखादी वेगळ्या पद्धतीने आकार घेणं, त्या दिव्याची जी वात असते ना, अग्नी जो असतो त्या अग्नीने किंवा वातीमध्ये जे फुलं तयार होतात त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे आकार घेणे, हे सुद्धा एक लक्ष ठेवायचं आपण जेव्हा आपण वाचन करत असतो घरात तेव्हा. आणि ते सुद्धा एक शुभ संकेत मानले जातात. काही लोकांना बघा दृष्टांत येत असतात. म्हणजेच काय बघा की स्वप्न दृष्टांत. आता मी केंद्रामध्ये सामूहिक केलं तर महाराजांचे स्वप्न दृष्टांत मला भरपूर प्रमाणात झालेले आहेत. म्हणजे मी भाग्यवान समजेल की महाराजांनी छान दृष्टांत दिले होते. मी नाही तर मी भाग्यवान समजते फक्त, पण महाराज करून घेत असतात एवढं तरी मी सांगेल. सुंदर असा दृष्टांत होता. तर तुम्हाला सांगेल की महाराज स्वप्नात येणे, दत्त महाराज स्वतः स्वप्नात येणे खूप शुभ संकेत. आणि आपलं नशीब समजावं की महाराज आपल्या स्वप्नात आले, ते पण सप्ताह कालावधीमध्ये. एक वेळा किंवा माझ्या बाबतीत सांगेल मी, मला पादुका दर्शन झालं होतं सप्ताह कालावधीमध्ये. म्हणजे जायचा योग नव्हता तरीसुद्धा तुम्हाला सांगेल अक्कलकोटच्या ज्या पादुका होत्या त्या मित्रांच्या घरी आलेल्या होत्या आणि त्या पादुकांचं दर्शन घडलं होतं. असे जे शुभ संकेत घडत असतात आपल्यासोबत. म्हणजेच काय, आपल्या योग नसतो कुठे जायचा, तुम्हाला अक्कलकोट असू द्या, दिंडोरी असू द्या, कुठेही असू द्या, महाराजांचं वास्तव्य जिथे कुठे आहे, गाणगापूर, पिठापूर, जे असेल ते, आपला योग नसेल पण तरीसुद्धा आपण आपसुकपणे निघून जाणं किंवा तिथे भेट देणं या सप्ताहामध्ये, हा सुद्धा एक म्हणजे शुभ संकेत आपण घ्यायचा आहे. किंवा आपल्याला तिकीट मिळणे किंवा त्या ठिकाणी जायचं, आपल्या घरात म्हणजे विचार विनिमय होणे, या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या आयुष्यात घडत असतात. आणि तुम्हाला सांगेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय बघा, आपण जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा आपल्याला खूप काही त्रास होणे, असहनीय वेदना होणे तिथे जेव्हा बसतो. आता आपण जेव्हा गुरुचरित्र पठण करतो तेव्हा आपल्याला खूप त्रास होत असतो. काही म्हणजे एवढा त्रास होतो काही लोकांना ना, तर तिथून उठावं. पण तुम्हाला सांगू का, आपल्याला कधी कधी महाराजसुद्धा परीक्षा बघतात आणि त्या रूपाने तुम्हाला सांगेल किंवा आपल्या घरात वादविवाद होत असतील तर तिथून उठू नका. फक्त महाराजांना आपण सांगावं की महाराज माझ्याकडून हे पारायण करून घ्या. मला सांगू नका, कुठेही यूट्यूबला व्हिडिओ बघताय तिथे विचारू नका, कोणालाच विचारू नका. कारण मी झालं, यूट्यूबवाले कुणीही असू द्या, ते तुम्हाला फक्त एक माहिती सांगतील. ठीक आहे, एक माहिती सांगतील आणि तेवढ्यापुरते तुमच्या आयुष्यात आहेत. पण आपले गुरु जे आहेत, आपले दत्त महाराज जे आहेत ना, ते कायम लाईफ आपली आहे, मरस तोपर्यंत ते सोबत राहणार आहे. म्हणून कधीही त्यांना सांगायचं, तुम्हाला काय अडचण येते पारायण करण्यामध्ये, तुम्हाला काही अडथळे येत आहेत, तुमची परीक्षा घेतली जाते किंवा तुमच्यावर संकेत जरी चांगला झाला ना, तुम्हाला रडायला येत असेल, रडून घ्या. महाराजांच्या समोर बसावं आणि महाराजांना आपण मन व्यक्त करावं. चांगल्या गोष्टी असतील तर ते सुद्धा महाराजांना सांगा, वाईट जरी असेल तरी महाराजांना सांगा. महाराजांनी जर पारायण तुमच्याकडनं या सप्ताहामध्ये पूर्णत्वाला नेलं, सुरुवात जरी आपण करतो पारायणाची, शेवट कोण करतो, महाराज करत असतात. आपण कुणीही नसतं, आपण शून्य, हे लक्षात ठेवा. आपण कुणीही नसतं, करण्याचं काम ते करतात. सुरुवात जरी आपण केलेली आहे, कशीही केलेली आहे की मला करायचंच आहे, ठरवतो, कुणीतरी करतंय म्हणून आपण करतोय, असं नाही करायचं. तुमच्या मनाची तयारी किती आहे ते बघायचं आणि मग करा तुम्ही. आपली तयारी 100% असेल तरच तुमची सेवा पूर्णत्वाला जाईल. तुम्ही जर याचं त्याचं बघून पारायण करत आहे तर महाराज परीक्षा घेतील आणि तुमचं पारायण पूर्णत्वाला जाणार नाही. किंवा तुमच्या काहीतरी अडथळे असतात, तुमचे प्रारब्ध भोग असतील काहीतरी, आणि म्हणून आपलं पारायण हे पूर्णत्वाला नेत नाही, तिथेच खंडित होत असतो. हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे महाराज खूप परीक्षा घेतात. त्या परीक्षेला उतरायचं कसं आपण पूर्णत्वाला, ते तुम्ही बघा. आता मी जे काही सांगितलेलं आहे, आपलं मन पवित्र ठेवायचं आहे, आपलं शांत डोकं ठेवून मौन पाळायचं आहे, जास्त बोलायचं नाही कुणासोबत, वाईट बोलायचं नाही, वाईट कर्म करायचं नाही, तसेच तुम्हाला सांगेल वाईट चिंतायचं नाही,
खोटं बोलायचं नाही, या गोष्टी करून आपल्याला चांगलं म्हणजे सांगेल आपला मंत्र जप. सगळ्यात जास्त मेन काय सांगू का तुम्हाला, सगळं नाम सोडायचा, फक्त महाराज आणि आपण, फक्त आपलं नामस्मरण, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा मंत्र आपल्याला जपत राहायचा आहे दिवसभर, बस, बाकी काही नाही. आता आपले व्हिडिओ जे असतात ते सुद्धा मागे पुढे होतील, कारण माझ्यासाठी सेवा खूप महत्त्वाची आहे. व्हिडिओ जे आहेत ते मी पुरेपूर प्रयत्न करेन तुमच्यापर्यंत माहिती टाकायचा, पण या 7 दिवसांचा कालावधी जो असतो तो फक्त आपल्या गुरूंना द्यायचा आहे. माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांना सांगते, कुणाकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त आपले महाराज, आपले गुरु आणि आपण, अशी झापड लावून घ्यायची. आपले गुरु आणि आपण, केंद्रात जात असाल फक्त महाराज आणि आपण, घरी पण आहे आपलं पारायण आपलं, बस, बाकी काही नाही. एवढ्या गोष्टी करा, नक्कीच तुमचं जी परीक्षा असेल महाराजांनी घेतलेली त्याला पूर्णत्वाला जाल, पास व्हाल आणि नक्कीच महाराज अजून तुमच्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घेतील. ठीक आहे, तर चला मग या पद्धतीने तुमच्यावर संकेत होत असतील तर नक्की समजा तुम्ही संकेत कोणत्या रूपाने घ्यायचे, कसं वागायचं, कसं कर्म करायचं ते जाणून आपण पुढे चालू शकतो. जर सांगितलेली माहिती जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.